ಕಾಲೋನಿಯಿಂದ ಶಾಹುನಗರದವರೆಗಿನ ಚರಂಡಿಯನ್ನು ಸ್ವಚ್ಛಗೊಳಿಸಿದ ಕಾರಣ ಮರಾಠಾ ಕಾಲೋನಿಯ 5 ಭಾಗದ ಮಳೆ ನೀರು ಚರಂಡಿ ನೀರು ಮುಂದೆ ಹೋಗಲು ದಾರಿ ಇಲ್ಲದೆ ಈ ನೀರು ಕೃಷಿ ಹೊಲಗಳಿಗೆ ನುಗ್ಗಿ ತರಕಾರಿಗಳಿಗೆ ಧಕ್ಕೆ ತಂದಿದೆ ಮತ್ತು ಕೃಷಿಯಲ್ಲಿ ಭತ್ತದ ಬೆಳೆಗಳು ಅತಿವೃಷ್ಟಿಯಿಂದ ಈ 5 ಹಳ್ಳಗಳ ನೀರು ಈ ಚರಂಡಿಗೆ ಸೇರಿ ಸಂಪೂರ್ಣ ನೀರು ಜಮೀನಿನಲ್ಲಿ ಹರಡಿಕೊಂಡಿದ್ದು ಅಪಾರ ನಷ್ಟ ಉಂಟಾಗಿದೆ ಎಂದು ಈ ಭಾಗದ ನಿವಾಸಿಗಳು ದೂರಿದ್ದಾರೆ. ನಾಲೆಯಲ್ಲಿ ಗಿಡಗಂಟಿಗಳು ಬೆಳೆದು ನಿಂತಿರುವುದರಿಂದ ನೀರು ಹೋಗಲು ದಾರಿ इल्लदे कृषीगे हानीयागुत्तिदे. नाव मनोज पाटील कंगराळी बिक्के ग्रामपंचायत इथे आणि आमच्या शेतामध्ये पाणी आल्यामुळे सर्व समस्या होत आहेत. इथं ह्या नाल्यामध्ये 5 गल्ल्यांचं पाणी आल्यामुळे पुढं शेतामध्ये नाला सफाई नसल्यामुळे पाणी सर्व शेतामध्ये घुसून सर्व नुकसान होत आहे. याच्यासाठी पंचायतीनं लवकरात लवकर ॲक्शन घ्यावी, नाहीतर आम्ही मोर्चा काढण्यात येईल शेतकऱ्यांच्या तर्फे. शेतकऱ्यांना पण इथं त्रास व्हायला आहे आणि या एरियामध्ये शेतकऱ्यांना भरपूर शेतामध्ये सर्वांच्या पाणी जाऊन पीक नुकसान पण होत आहे. तरी लवकरात लवकर नाला सफाई करायला पाहिजे. अच्छा, ह्यांनी ग्रामपंचायत अध्यक्ष असू दे या मेंबर्स असू दे ह्या दृष्टिकोनानं काही बघालेत काय नाही, ग्रामसभा वार्ड सभा घेत आहेत का नाही? ग्रामपंचायत सभा वगैरे कधी आम्हाला पण माहीत नाही कधी घेतलेली आहे आणि सभा होत नाहीत. परत तुम्ही कधी तर ग्रामसभा वार्ड सभामध्ये भाग घेतलेला आहे? नाही घेतलं नाही. तुम्हाला कळवलेले आहे? कधी अजूनपर्यंत काय कळवलं नाही. पंचायतमध्ये मीटिंग वगैरे किंवा पण ग्रामसभा किंवा वार्ड कमिटीमध्ये कधी पण झाली. मग तुमची समस्या कुणाला सांगता तुम्ही? आम्ही ग्रामपंचायत मेंबरला किंवा यांना अध्यक्षांना पण फोन करून सांगितलेलं आहे भावांना. हे लवकरात लवकर साफ व्हायला पाहिजे, नाही तर शेतकऱ्यांचं पण नुकसान. आणि ग्रामपंचायतीमध्ये पण आम्ही जाऊन सांगून आलेलो आहे. हा नाला कुठपर्यंत गेलाय? हा नाला आता इकडे शाहूनगरपर्यंत टच होते. ಕಂಗ್ರಾಳಿ ಬುದ್ರುಕ್ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಗೆ ಹಲವು ಬಾರಿ ತಿಳಿಸಿದರೂ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ನಿರ್ಲಕ್ಷಿಸಿದೆ. ಈ ಚರಂಡಿಯನ್ನು ಸ್ವಚ್ಛಗೊಳಿಸದಿದ್ದರೆ ಮುಂದೆ ಆಂದೋಲನ ನಡೆಸುವುದಾಗಿ ನಿವಾಸಿಗಳು ಎಚ್ಚರಿಸಿದ್ದಾರೆ. ಮಹದೇವ್ ಪವಾರ್, KMM ಕನ್ನಡ, ಬೆಳಗಾವಿ.